अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनिदेवाचं दर्शन 11 जूनपासून रात्री 10:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शनेश्वर देवस्थान प्रशासनानं घेतलाय। शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या 27 मे रोजी झालेल्या संयुक्त बैठकीमधील हा निर्णय 11 जूनपासून अंमलात येणार आहे, असे देवस्थानचे अध्यक्ष भागवत बाणकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलंय। शनी शिंगणापूरमधील स्वच्छता तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय। तर गुढीपाडवा, शनी अमावस्या, शनी जयंती या उत्सवामध्ये शनी मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं असणार आहे। देवस्थानच्या निर्णयानुसार 11 जूनपासून पहाटे 4 ते सकाळी 9 वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी आरतीपूर्वी अर्धा तास आणि आरतीनंतर 1 तास या कालावधीमध्ये शिंगणापूर येथील गावकऱ्यांना दर्शनासाठी दक्षिणेच्या बाजूस असणाऱ्या गावकरी गेटमधनं आधार कार्ड दाखवूनच ग्रामस्थांना प्रवेश दिला जाणार आहे। त्यासोबतच येणाऱ्या अन्य कुठल्याही लोकांना प्रवेश दिला जाणार नाहीये। हा निर्णय अंमलात आणण्यासाठी देवस्थान प्रशासनाला ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन देवस्थानच्या वतीनं करण्यात आलंय। शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।